खास आजचा हा 12वा वर्धापन दिन सोहळा आज आपण इथे साजरा करतोय। एक तपोमूर्ती खास विश्वासांच्या ठेवीची इथे आज पूर्ण होतीये आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे विश्वासामुळे ही तपोमूर्ती एवढा मोठा दीर्घ असा काळ ही संस्था ही सोसायटी आज इथे पूर्ण करते आणि आपल्यामुळे हा सोहळा आज इथे साजरा होतो। तर आपल्या साऱ्यांचंच मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। 3 जून 2012 रोजी जनकल्याण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सोलापूर या संस्थेचं अगदी छोटंसं रोपटं आपल्या सोलापूर येथे भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री सुशीलकुमारजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजेंद्र पुंडलिक हजारे व त्यांच्या सौभाग्यवती सौ आशाताई राजेंद्र हजारे यांनी लावलं आणि आज या संस्थेला 12 वर्ष पूर्ण होतात। म्हणजे एक मोठा वटवृक्ष इथं तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। मागील 12 वर्षाच्या वाटचालीत अनेक आव्हाने पेलत 200 कोटी रुपयांच्या ठेवीच्या उद्दिष्ट पूर्ततेकडे यशस्वीरित्या वाटचाल आज आपण करतोय। या 12 वर्षाच्या संस्थेच्या 50,000 ग्राहकांच्या विश्वासावर एकूण 27 शाखा इथं विस्तार केला गेलेला आहे। अशी ही आर्थिक गणित घालत आणि सोलापूरला खूप महत्त्वाचं योगदान या क्षेत्रात देत ही संस्था आज कार्यरत आहे। सांगायला आनंद होतोय की खास ज्येष्ठ नागरिक असतील, स्वतंत्र सैनिक असतील, फक्त 2 मुली असणाऱ्या महिला असतील, विधवा महिला असतील, अपंग यांच्याकरिता 0.5% ठेवीवर जादा व्याजदर इथं दिलं जातं। संस्थेच्या सर्व शाखा संपूर्ण संगणकीकृत आहेत। CBS बँकिंग सोयी सुविधा इथं उपलब्ध आहे। अशी अभ्यासपूर्वक ही संस्था कार्यरत आहे आणि आपल्या सोलापूरच्या विकासामध्ये हातभार लावते। आज आपण इथं आहात। दशकपूर्ती जेव्हा झाली होती तेव्हा खास सर्व ग्राहकांसाठी महाराष्ट्राचा आवडता असा जो कार्यक्रम आहे चला हवा येऊ द्या, हा अगदी फ्री मध्ये कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी मोफत अशी सुविधा बघण्यासाठी जो आपण टीव्हीवर पाहतो तो खास या संस्थेने आणला होता आणि सोलापूरकरांनी अगदी डोक्यावर उचलून हा धरला होता। तब्बल 50,000 सोलापूरकरांनी हा कार्यक्रम पाहिला होता आणि आज याचं 12 वर्ष इथं पूर्ण होत आहेत। खास या कार्यक्रमाचं आयोजन जनकल्याण फाउंडेशन तर्फे जनकल्याण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे आणि हे या वर्षीचं पहिलंच वर्ष आहे। राज्यस्तरीय पुरस्काराचं आयोजन इथं केलं जात आहे आणि असा हा जनकल्याण गौरव राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आज इथे सुरू होतोय आणि आपण सारेजण इथे उपस्थित आहात। आपल्या साऱ्यांचं सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। आज आपले जे मान्यवर इथे उपस्थित आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातील मोठी व्यक्तिमत्व आज इथे आपल्या बरोबर आहेत आणि आपल्या महाराष्ट्राची शान महाराष्ट्राचा फेटा हा बांधून त्यांचं स्वागत इथं केलं जात आहे। मी पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। जसं की मी म्हणाले 1 तारखेपासून छान कार्यक्रम इथं सोहळा सुरू आहे आणि सोलापूरकरांनी खूप छान प्रतिसाद दिले। आम्ही सोशल मीडियावर पाहतोय की हॉल असे तुडुंब भरतायत आणि आजही आपला प्रतिसाद उत्तम आहे। खास आपल्या सगळ्यांसाठी आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन इथं केलं जात आहे। जनकल्याण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सोलापूर 12वा वर्धापन दिन सोहळा तपोपूर्ती विश्वासांच्या ठेवीची जनकल्याण राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळ्याचं आयोजन इथं केलं जात आहे आणि कार्यक्रमाला सुरुवात आपण इथे करतोय। आपण प्रत्येक जण जाणतो की अग्नीचं आणि मानवाचं खूप दूरपर्यंतचं नातं आहे। अगदी पूर्वापार असं हे नातं आहे। कायम एक छान आणि विश्वासाने तेवत राहणारी छोटीशी इवलीशी पणती आपल्याला आयुष्यातील अंधकार दूर करण्यासाठी आपल्याला मार्ग दाखवते आणि म्हणूनच आपण कोणत्याही कार्यक्रमामध्ये एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक इवलीशी पंक्ती ज्योत इथं प्रज्वलित करतो। तर आज कार्यक्रमाच्या या प्रसंगी मी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांना मान्यवरांना अतिथीगणांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन आपण
आपल्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन इथे संपन्न झालेलं आहे. इच्छिलेलं कार्य सफळ संपूर्ण व्हावं, विश्वातली ही सकारात्मक ऊर्जा या कार्यक्रमाच्या स्थळी एकत्रित यावी म्हणून हे दीपप्रज्वलन आजच्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन केलं जात आहे. जरा जोरदार टाळ्या जाऊ देत सर्व मान्यवरांसाठी. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण जसं म्हणतो की पाहुण्यांचं स्वागत, अतिथीगणांचं स्वागत आपण करणं गरजेचं आहे. आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाचे जे सर्व मान्यवर आहेत, पाहुणे आहेत, या साऱ्यांचं स्वागत आपण इथे संपन्न करतोय समस्त जनकल्याण फाउंडेशनच्या वतीनं. तर मी विनंती करते आजच्या आपल्या सर्व प्रमुख पाहुण्यांना, अतिथी गणांना की आपण हा सत्कार, हे स्वागत आपण इथे स्वीकारावं. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर ज्यांच्या शुभ हस्ते आजचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे असे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती देवस्थान पंढरपूरचे सह अध्यक्ष हरिभक्त परायण गहिनीनाथ औसेकर महाराज यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. आणि जनकल्याण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे राजेंद्र हजारे सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष VP शुगर्स लिमिटेड तडवळचे चेअरमन माननीय श्री VP पाटील सर यांचं स्वागत आणि सत्कार करण्यासाठी मी पुनश्च एकदा विनंती करते संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे सर यांना की आपण हे स्वागत इथे संपन्न करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री VP पाटील सर यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवतात. याचबरोबर बांधकाम उद्योजक क्षेत्रातील मुंबईचे आजचे आपले प्रमुख पाहुणे श्री सदानंद हजारे सर यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मी पुनश्च एकदा सरांना विनंती करते हजारे साहेबांना की आपण स्वागत आपल्या आजच्या पाहुण्यांचे इथे संपन्न करावं. बांधकाम उद्योजक क्षेत्रातील उद्योजक मुंबईचे श्री सदानंद हजारेजी यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आजच्या सोहळ्यामध्ये. यासह गेले 2 दिवस ज्यांना आपण इथे ऐकतो आहे एक अभ्यासू असं व्यक्तिमत्व, झी मराठी भक्ती चॅनलचे व्याख्याते, स्वास्थ्य व समाज विषयक प्रबोधनकार हरिभक्त परायण श्री गणेश शिंदे महाराज यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मी श्री राजेंद्र हजारे सरांना विनंती करते की आपण त्यांचं स्वागत इथे संपन्न करावं. जरा जोरदार टाळ्या वाजवू देत सर्वच पाहुण्यांसाठी आणि मान्यवरांसाठी. पुरस्कारांकडे वळणार आहोत पण तत्पूर्वी जसं की आपण म्हणतो की आपल्याला जर आपल्या जीवनाचं सार जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी ग्रंथ वाचणं, पुस्तकं वाचणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यातून आपल्या जीवनाचा सार आपल्याला कळतो. त्याचप्रमाणे एखाद्या कार्यक्रमाचा सार आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर त्यासाठी प्रास्ताविक खूप महत्त्वाचं आहे. आणि मी आज इथे आमंत्रित करते, विनंती करते आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी
संस्थापक अध्यक्ष जनकल्याण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचे सोलापूरचे माननीय श्री राजेंद्र हजारे सर यांना की आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक इथं संपन्न करावं. जनकल्याण मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने प्रत्येक वर्षी समाजातील विविध क्षेत्रातल्या उल्लेखनीय काम करणाऱ्या व संस्थांना आपण प्रत्येक वर्षी पुरस्कार प्रदान करत असतो. हे संस्थेचं 8वं वर्ष आहे आणि आतापर्यंत 91 लोकांना आपण या पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. या वर्षी आपण ते राज्यस्तरीय पुरस्कार चालू केला आहे व पहिल्याच वर्षी बँकिंग क्षेत्रातले माझं ज्यांच्याविषयी आदर्श आहे, ज्यांचं काम बघून मी नेहमी प्रभावित होतो, असे बुलढाणा अर्बनचे संस्थापक चेअरमन राधेश्यामजी चांडक भाईजी यांना प्रथम वर्षाचा आपण पुरस्कार देणार आहे. तसेच उद्योग क्षेत्रात, व्यवसाय क्षेत्रात आपलं नाव, सोलापूरचं नाव आंतरराष्ट्रीय क्षेत्रात नेणारे बालाजी अमाईंचे श्रीराम रेड्डी साहेब यांना देणार आहे. तसेच भंडारा देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद महाराज यांना देण्यात येणार आहे. आपण प्रत्येक वर्षी ज्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे, ज्यांनी आयुष्यात काहीतरी प्रेरणा घेऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण केलेला आहे, अशा लोकांना हा पुरस्कार देण्याचा मानस यावर्षी आपण राज्यस्तरीय केलेला आहे. आणि पहिल्याच वर्षी आपण या 3 पुरस्कारांची निवड केलेली आहे. त्यांचं काम त्यांच्या क्षेत्रात उल्लेखनीय आहे आणि त्यांनी आपल्या शब्दाला मान देऊन आपल्याकडं उपस्थित राहिले. तसेच एवढं आज एकादशी असून एवढं पाठीमागं व्याप असताना सुद्धा गहिनीनाथ महाराज औशेकर महाराजांनी आपल्या शब्दाला मान देऊन आज उपस्थित राहिले. त्याबद्दल पण मी संस्थेच्या वतीने त्यांचा आभार मानतो. तर त्या दृष्टीने आपण प्रत्येक वर्षी असंच आता 3 दिवस झाला आपण कार्यक्रम करतोय. माझे मित्र गणेश शिंदे यांचं 3 दिवस झालं व्याख्यान, आज त्या व्याख्यानाची सांगता होणार आहे. प्रत्येक वर्षी आपण असंच वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करायचा आपला मानस आहे. आपल्या सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे आभारी आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. आणि आता आपण वळूयात ज्यासाठी आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जनकल्याण राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा 2024. सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करते आजच्या या सोहळ्यामध्ये. आणि खास जनकल्याण राज्यस्तरीय गौरव पुरस्कार जो आज इथे दिला जात आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातील अशी व्यक्तिमत्व ज्यांच्यावर खरं तर आपण अभ्यासून आपलं आयुष्य एक उत्तम मार्गाने यशाच्या वाटचालीकडे आपण करू शकता, असे आज व्यक्तिमत्व आज आपल्याला इथे लाभलेले आहेत. आणि आम्ही खरं तर इथे भाग्यशाली आहोत की आजच्या या सोहळ्यामुळे त्यांना भेटण्याचा योग आपल्या सगळ्यांना आज इथे मिळतो आहे. तर या सर्व गौरव पुरस्कारासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. सहकार व आर्थिक क्षेत्रातील प्रथम पुरस्कार जो इथे दिला जातोय, श्री राधेश्यामजी चांडक भाईजी, संस्थापक अध्यक्ष बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बुलढाण्याचे जोरदार टाळ्याने आपण इथे स्वागत करूया त्यांचं. हरिभक्त परायण गहिनीनाथ औसेकर महाराज यांना मी विनंती करते की आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार त्यांना प्रदान करावा. माननीय श्री राधेश्याम देवकिसनजी चांडक, आपण सर्वार्थाने भूमिपुत्र आहात. 2 ऑक्टोबर 1951ला समर्पण चिखली रोड बुलढाणा या गावी एका शेतकरी कुटुंबात आपला जन्म झाला. भूमातेच्या अंगावर खेळत बागडत आपले बालपण सरले, शिक्षण झाले. ज्या गावात जन्म झाला त्या गावातच राहून त्या गावाची जनसेवा व कृषी विकासाला आपण आपले तन मन व धन अर्पण केले. बुलढाण्याच्या असा सर्वांगीण विकास करताना आपले कर्तृत्वही विस्तारत गेले.
गावातच राहिलात पण फक्त गावचेच राहिला नाहीत. शहराचे प्रश्न सोडवता सोडवता संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विकासाची धुरा सांभाळत आहात. शेतकरी सभासदांचा शेतीमाल सुरक्षित साठवता यावा व योग्य वेळी त्या मालाला भाव उपलब्ध व्हावा या हेतूने संपूर्ण राज्यात स्वमालकीच्या 410 गोदामांची उभारणी आपण केली. शेतकऱ्यांच्या शेतीमालावर प्रक्रिया करून त्या स्वच्छ करून व आकर्षक पॅकिंग करून महानगरांमध्ये थेट ग्राहकांना विक्री केली जाते. झालेला नफा शेतकऱ्यांमध्ये वाटला जातो. या अभिनव संकल्पनेवर आधारित महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्रातील सर्वात पहिला उपक्रम आपण सुरू केला. असे अनेक शेतकरी हिताचे उपक्रम आपण केले आहेत. जिल्ह्यातील संस्थेच्या शेतकरी सभासदाच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी पुणे येथे वसतिगृह बांधले. बुलढाणा शहरामध्ये शिक्षणाकरिता व नोकरीकरिता बाहेर गावाहून येणाऱ्या सभासदांच्या मुलामुलींना निवास व भोजनाच्या उत्तम सोयीसाठी एक स्वतंत्र बुलढाणा अर्बन छात्र निकेतन उभा केले. तसेच तिरुपती, शिर्डी, माहूर, तुळजापूर व पंढरपूर या तीर्थक्षेत्री येणाऱ्या सर्व भाविकांसाठी भक्त निवासाची सोय आपण केली. अशा प्रकारे आपण कौशल्याने समाजसेवेचे व्रत हाती घेतले व चौफेर यशस्वी जीवनाची पताका फडकावीत ठेवली. व्यक्तिमात्राला आपले जीवन यशस्वी करायचे असेल तर त्याला आर्थिक निर्भरता व सुरक्षित आधार द्यावयास हवा. हे ओळखूनच आपण बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, जिल्हा नागरी व पगारदार सेवकाच्या सहकारी पतसंस्था फेडरेशन इत्यादी यशस्वी लोकाभिमुख अर्थसंस्था आपण अध्यक्ष म्हणून सांभाळत आहात व यशस्वी वाटचाल देखील करीत आहात. आपण निर्लज कार्यक्षमतेच्या बळावर समर्पित भावनेने स्वतःला झोकून देऊन त्या संस्थेचे सोने केले. हाच तो आत्मदर्शनाचा अर्थात आपण राजहंस आहात याचा साक्षात्कार होण्याचा सुवर्ण क्षण होता. म्हणून तर सर्वसामान्य माणसाला तुमच्या प्रती अभिमान वाटतो. तुमच्या व्यक्तिमत्वाची श्रीमंती तुमच्या भोवतीच्या गर्दीत सापडते. स्वतःसाठी जगणारे सर्वच असतात पण तुमच्या जगण्यात इतरांचे समाधान साठवलेले आहे. 22 वर्षात आपण नामांकित अशा तब्बल 23 पुरस्कारांनी सन्मानित आहात. ग्रामीण जनतेचे निरपेक्ष भावनेने आपण जे आजपर्यंत समाजकार्य करीत आहात, आणखी एक जनसेवेची पावती म्हणून जनकल्याण फाउंडेशन आज आपणास पुरस्कार देऊन गौरव करीत आहे. ही जनतेची भावना आम्ही प्रातिनिधिक रूपाने व्यक्त करीत आहोत. हे मानपत्र व हा पुरस्कार स्वीकारून आपण आम्हास उपकृत करावे ही विनंती. खास इथे श्रीफळ, पुष्पगुच्छ, शाल, मानपत्र आणि सन्मान चिन्ह असं हे स्वरूप देऊन हा पुरस्कार इथे केला जातोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि यांच्या कामालाच आमचा सलाम. यानंतर आपले जे पुढचे मान्यवर आहेत, वाणिज्य व व्यापार उद्योग क्षेत्रातील हा दुसरा पुरस्कार जो दिला जातोय, डी रामरेड्डी, मॅनेजिंग डायरेक्टर बालाजी अमाइन्स लिमिटेड व संस्थापक अध्यक्ष हॉटेल बालाजी सरोवर सोलापूर. मला वाटतं जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. अंगीकारलेले कार्य समर्पित भावनेने आणि अखंड निष्ठेने जे संकटाची पर्वा न करता जीवनभर करीत राहतात ते आपल्या तेजानं सभोवतालचा प्रदेश तेजस्वी करतात. तेलंगणा प्रांतातील मेडक जिल्ह्यात चेपियल या छोट्याशा गावी एक शेतकरी कुटुंबात 1961 साली आपला जन्म झाला. आपल्या काकांच्या कार्यालयात आपण टायपिस्ट म्हणून कामास सुरुवात केली. वयाच्या 24व्या वर्षी 1983 साली बालाजी सिमेंट उत्पादनाची व इतर सर्व प्रवर्तकांसह एसी पाईप्स व कास्ट आयर्न उत्पादने तयार करण्यास आपण सुरुवात केली. आजवर आपण इतर भागीदारांसह सोलापूरमध्ये व जवळच्या परिसरात SSI युनिट सुरू केली आहेत. आपण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बालाजी अमाइन्स लिमिटेड या कंपनीच्या प्रवर्तक संचालकपदी आहात. बालाजी अमाइन्सद्वारे सोलापूरमध्ये पहिल्यांदाच 5 स्टार हॉटेल प्रोजेक्ट सुरू करून सोलापूरच्या वैभवात भर आपण घातली. बालाजी अमाइन्स व बालाजी सरोवर 5 स्टार हॉटेल हे उपक्रम यशस्वी केलेत आणि शेकडो कुटुंबास रोजगार मिळवून देऊन आपण हे दायित्व पार पाडत आहात. यशस्वी उद्योग व सामाजिक बांधिलकी जोपासल्याबद्दल 2004ला रोटरी इंटरनॅशनल तर्फे उत्कृष्ट पुरस्कार, 2006ला उद्योग विशेष पुरस्कार, 2007ला जिल्हा काँग्रेस समितीतर्फे विशेष सत्कार, 2013ला मराठा सेवातर्फे शिवतीर्थ पुरस्कार,
त्याचबरोबर 2013ला प्रिसिजन फाउंडेशन तर्फे सत्कार करण्यात आला. 2023ला समाजासाठी उल्लेखनीय योगदानाबद्दल स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन तर्फे पुरस्कार आणि याच वर्षी शिवदारे प्रतिष्ठानतर्फे जीवन गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी आपल्याला सन्मानित करण्यात आले. सार्वजनिक जीवनात येणाऱ्या पिढीला समाजसेवेची अथवा आपण ज्या क्षेत्रात कार्य करत आहोत त्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळत राहावी या उद्देशाने जनकल्याण परिवाराने नेहमीच उद्योजक, सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य अशा समाज उपयोगी कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव केलाय आणि आज उद्योग क्षेत्राचा हा पुरस्कार देऊन आपला गौरव करण्यात आम्हाला खूप आनंद होतोय. तर मी विनंती करते माननीय श्री डी राम रेड्डी सरांनी की हा सन्मान, हा पुरस्कार आपण इथे स्वीकारावा. हरिभक्त परायण गहिनीनाथ औसेकर महाराज व इतर सर्व मान्यवरांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार त्यांना प्रदान करावा आणि मला वाटतं जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे त्यांच्या कार्याला सलाम. यानंतर जो पुढचा पुरस्कार दिला जातो सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील हा पुरस्कार आहे आणि हा प्रदान करण्यात येतोय हरिभक्त परायण श्री बाळासाहेब आनंदराव काशीद पाटील, अध्यक्ष भंडारा डोंगर समिती, मावळ, जिल्हा पुणे यांना. हरिभक्त परायण श्री साहेबराव आनंदराव काशीद पाटील. कुळीपुत्र कन्या होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. जगद्गुरु तुकोबारायांचे वचन सार्थ ठरवणारे व्यक्तिमत्व म्हणजे आपणच आहात. तुकोबारायांचे चिंतनस्थळ असणाऱ्या श्री क्षेत्र भंडारा डोंगराच्या विकासासाठी तुकोबारायांच्या विचारांची पताका खांद्यावर घेऊन विष्णुमय व जग वैष्णवांचा धर्म वाढवण्यासाठी अहोरात्र आपण झटत आहात. तुकोबांच्या विचारांनी, विठ्ठल भक्तीने आपण भारावलेले आहात. आपला जन्म पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंदोरी या गावातील पुण्यश्री भक्तिमय ज्ञानाचा वारसा लाभलेल्या आणि संत तुकोबांच्या विचारांनी भारावलेल्या मातोश्री कृष्णाबाई व पिताश्री आनंदराव यांच्या घरी आपला जन्म झाला. तुकाराम भक्तीची परंपरा कुटुंबात वडिलोपार्जित असल्याने भंडारा डोंगरावरील धार्मिक उपक्रमात आपले वडील नेहमी अग्रेसर असत. त्या पुण्याईनं माघ शुद्ध दशमी पाहून आपण गुरुवार केला. अंगीकार तुका म्हणे या तुकोबांच्या अनुग्रह दिनाचे औचित्य साधून भाविकांच्या सहकार्याने भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमी हरिनाम सप्ताह सोहळा आपण सुरू केला आणि आज हा सोहळा आपल्या अध्यक्षतेखाली भव्य दिव्य असा साजरा होत आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले या संत उक्तीप्रमाणे आपण स्वतःच्या नावाचा डांबोरा न पेटता अनेक गरीब, आदिवासी, निराधार मुलांना शिक्षणासाठी उभे केले. तसेच अनेक तरुणांना रोजगार देऊन स्वयंपूर्ण केले. श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे जगद्गुरु तुकोबारायांचे भव्य दिव्य मंदिर व्हावे अशी आपणच संकल्पना केली. अयोध्यातील श्री राम मंदिर व अक्षरधाम मंदिराच्या धरत्रीवर अंदाजे 125 कोटी रुपये खर्चाचे तुकोबारायांचे मंदिर व भक्त निवासाचे काम प्रगतीपथावर आहे. यामध्ये आपण तन, मन, धन अर्पण करत आहात. देहू ते पंढरपूर पालखी मार्गावरील प्रथम आरती, स्थानाची मेघडंबरीची उभारणी तसेच महात्मा गांधी तंटामुक्त समितीद्वारे अनेक भांडणे मिटवली व शांततेचा संदेश दिला. गावातील ठाकार वस्तीतील ठाकार समाजाला राजीव गांधी योजनेद्वारे पाठपुरावा करून लाईटचे मीटर व रेशन कार्ड उपलब्ध करून दिले. गावातील गरजूंच्या लग्न कार्यात आर्थिक मदत करणे, अनेक गरजू विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती व स्वतः आर्थिक मदत आपण केली. देवराईद्वारे तालुक्यात तब्बल 2 लाख वृक्षारोपण व अनेक ठिकाणी तळ्यांची निर्मिती आपण केली.
तसेच गावात सरस्वती विद्या मंदिर व आता वडिलांच्या नावाने महाविद्यालय आपण सुरू केलंय. हातून समाजसेवा होत राहावी व समाजाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न, तसेच भंडारा डोंगरावर तुकोबारायांचे भव्य मंदिर साकारण्याचा कायम दृष्टिकोन होता. गावातील कार्यामागे शांतता प्रस्थापित होऊन समाजाची उन्नती व्हावी हा आपला हेतू आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जीवनातही अनेक बरे वाईट प्रसंग आले, मात्र त्यांनी आध्यात्मिक बैठकीमुळे त्यांवर मात केली व संत श्रेष्ठ झाले. हे ध्यानात ठेवूनच आणि कोणतेही काम निष्ठेने केल्यास त्यात यश नक्कीच मिळते यावरील दृढ विश्वासाने आपण कार्य सुरू केले. नव्या पिढीला आपल्या आध्यात्मिक व समाजसेवेची प्रेरणा मिळत राहावी या उद्देशाने जनकल्याण आपणास जलकल्याण राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवित आहे. आपण याचा स्वीकार करावा अशी आम्ही विनंती करतो. प्रदान करतोय विशेष गुणवंत पुरस्कार. म्हणलं ना की जनकल्याण आपलं हे फाउंडेशन जे आहे चौफेराची नजर असते आणि काही घडलं आणि त्याचं कौतुक करणं जर गरजेचं असेल तर ते आवर्जून केलं जातं. आणि म्हणूनच आज जो इथे पुरस्कार दिला जातोय, मंगळवेढा इंग्लिश स्कूल या हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी वृषाली दत्तात्रय कोरे, जी राज्यात 10वीच्या बोर्डामध्ये परीक्षेत 100 पैकी 100% गुण मिळवून राज्यात प्रथम आली आणि खास तिचा हा पुरस्कार सोहळा आपण इथे संपन्न करतोय. कुमारी वृषाली दत्तात्रय कोरे श्री संत दामाजी पंतांची पावन नगरी मंगळवेढ्यातील शेतकरी कुटुंबातील अपार कष्ट घेऊन जिद्दीनं मार्च 2024च्या 10वीच्या परीक्षेमध्ये 100% गुण मिळवून राष्ट्रात आपल्या महाराष्ट्र राज्यात प्रथम येण्याचा मान जिने मिळवला. या यशासाठी तिला खूप साऱ्या शुभेच्छा. आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि खरं तर ज्यांच्यामुळे हा दिवस तिला पाहायला मिळतोय तिचे आई बाबा, आपण त्यांना आमंत्रित करूया जरा जोरदार टाळ्यांनी. वृषाली दत्तात्रय कोरे, कोरे यांना विनंती करते मंचावर येण्याची. पुढील वाटचालीसाठी तिला खूप साऱ्या शुभेच्छा समस्त जनकल्याण परिवारातर्फे. स्थानबद्ध होण्याची विनंती करते. सर्वांसाठीच पुन्हा एकदा जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वारंवार टाळ्या वाजवायला सांगते कारण योगच तसा आहे. आज खरंच मंच हे गलीवरून आलाय की इतक्या मोठ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्व मान्यवर आज इथे उपस्थित आहेत आणि आम्हाला त्यांचा लाभ इथे होतोय. त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा इथे संपन्न होतोय. आता आपण वळणार आहोत जे आज सत्कार मुलगी आहेत त्यांच्या मनोगताकडे. तर मी विनंती करते आपले जे आजचे
सत्कारमूर्ती आहेत. आपल्यापैकी कोणी मनोगत व्यक्त करावं? तिघांनी गेलं तर आम्हाला खूप आवडेल. आम्ही सगळेच ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. बर वयाने म्हणताय का सर? जरा जोरदार टाळ्या हमजोदार सरांसाठी. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. प्रथमतः औसेकर महाराजांना वंदन करतो की माझ्या जीवनातलं मी भाग्य समजतो की पांडुरंगाच्या हस्ते हा माझा सन्मान. मी एक सेवक आहे, परंतु आपण एक छोट्याशा सेवकाचा सत्कार पांडुरंगाची जी भक्त आहे 4 पिढ्यांचं किंवा 10 पिढ्यांचं ज्यांची पुण्याई आहे आणि आपल्या सर्व महाराष्ट्रांना ज्याचा अभिमान आहे, आजच पदस्पर्श सुरू झालाय आणि जगामध्ये एक 8वं आश्चर्य नवीन रूपात आपल्याला पांडुरंग पाहायला मिळतो, ज्यांच्यामुळं त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूया. प्रथमतः मी आमचे सन्मित्र गणेशजी शिंदे की जे मोगरा फुलला हा कार्यक्रम गेले 3 दिवस आपण सोलापूरकर ऐकत असतात, ज्यांच्या माऊलींची कृपा आहे, तुकोबरायांची कृपा आहे, त्यांच्यामुळं मला हा योग हजारे परिवारांचा आणि ह्या बँकेच्या स्वरूपात आलाय. त्याबद्दल मी त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो की मोगरा फुलला हा जवळजवळ 500 कार्यक्रम महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर देशाच्या बाहेर झालेले आहे. सकाळ वृत्तपत्राने जवळजवळ 100 प्रयोग गणेशजी शिंदे आणि ताईंचे केलेला आहे. बाबा आताच बाबांनी पण सांगितलं, बाबांचा मी परिचय करून दिला औसेकर बाबांचा. ते म्हणले पंढरपूरच्या मंदिरात तुमचा कार्यक्रम फिक्स झाला, त्यासाठी एकदा टाकायचं सहज बाहेर बसलं तर म्हणले तुम्ही पहिलं म्हणजे जवळजवळ शेवटचं जे काही कोर्ट असतं शेवटचं पांडुरंगाचं त्या ठिकाणी आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला कार्यक्रम करायला मिळतोय. बाबा आपल्याला धन्यवाद. आज मोठं भाग्य आहे की जनकल्याण मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी याचे जे संस्थापक आहेत खरोखर आमच्या ताई आहेत आणि त्याचे संस्थापक हजारे साहेब आहेत. प्रथमतः मी त्यांना त्यांच्या परिवाराला आणि ह्या असणाऱ्या बँकेला मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणण्यापेक्षा बँकेला मी खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. आत्ताच ताईंनी जी काय माहिती आपल्या सोसायटीबद्दल सांगितली, आपण अनेक उपक्रम या निमित्ताने गेली 12 वर्ष राबवतात. आपला तपपूर्ती सोहळा या ठिकाणी आहे आणि 8वं वर्ष आहे की आपण पुरस्कार देऊन त्या पुरस्कारार्थींना जीवनामध्ये एक भरारी घेण्यासाठी जे काही उत्तेजन देतात त्याबद्दल आपल्याला धन्यवाद आहे. आपल्या स्टेट बँक क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून आपण जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावे या तुकोबरायांच्या उक्तीप्रमाणे हजारे साहेब आपल्या ताई आपला परिवार खरोखर आपण संत सेवा करत आहात. आता आमची ही ताई दिदीजी महाराष्ट्रात पहिली आली, गरीब कुटुंबामध्ये ही कन्या माझी या ताई आणि त्यांच्या दादा या ठिकाणी त्या ताईसाठी एकदा टाळ्यांचा गजर आपण करूया आणि त्यांच्या आईवडिलांना देखील मी धन्यवाद देतो. आज एकदम प्रतिकूल परिस्थितीमध्ये खेडेगावामध्ये राहून म्हणजे ज्ञान किंवा शिक्षण हे कुणाच्या हातात नसते किंवा परिस्थितीवर नसतं, ते जिद्दीवर असतं आणि त्याला प्रेरणा आणि उत्तेजन देण्याचं काम आपली सोसायटी किंवा बँक करत आहे. त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. मी माझं भाग्य समजतो. ताई म्हणणे कोणी बोलायचं, मी म्हणलं या सर्वांमध्ये असणाऱ्या व्यासपीठावर त्या सगळ्यांमध्ये मी छोटा सेवक आहे, छोटी व्यक्ती आहे. त्यामुळे प्रथमतः मी बोलतो. बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक असेल, पतसंस्था असेल, काय म्हणायचं ते म्हणा, आशिया खंडातली पहिली बँक पतसंस्था आणि त्याचे संस्थापक चेअरमन भाई या ठिकाणी आले. त्यांचं वय देखील 74 आहे, पण 16 वर्षाच्या तरुणाला लाजवील असं व्यक्तिमत्व, त्यांचा उत्साह, त्यांची ऊर्जा जर पाहिली तर उल्लेखनीय आहे. आताच बसल्याबद्दल आमची 2 मिनिटं चर्चा आली. गणेशजींनी सांगितलं महाराष्ट्र शासन जेवढं धान्य साठवते त्याच्या जवळजवळ 50% धान्याची साठवणूक आपले भाई करतायत. म्हणजे आपल्या भारत देशाची खऱ्या अर्थाने सेवा करतायत. अन्नधान्य साठा म्हणजे जोक नाही. आणि त्याला जवळजवळ मला आता सांगितलं 11,000 काहीतरी ती गोडाऊनसाठी त्यांनी निधी देखील तेवढा दिलेला आहे. आणि 1 नंबरची असणारी पतसंस्था आणि समाजाला काहीतरी आपण देणं आहे, आपलं दातृत्व आहे. त्या दातृत्वाच्या भावनेने तो जो काय पुरस्कार आपण या ठिकाणी
भाईंना जो दिलेला आहे तो खरोखर कौतुकास्पद आहे. जवळजवळ 35 पुरस्कार त्यांना मिळालेले आहे. बुलढाण्यासारख्या विदर्भासारख्या ठिकाणी दुर्गम भागात तसं पाहिलं तर तो आपण थोडा पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर विदर्भ थोडा पाण्याच्या आणि दुष्काळाने पाठीमाग, परंतु त्यामध्ये अशा खंडामध्ये एक येणं हे वाटतं तेवढं सोपं नाही. आपलं मनापासून मी अभिनंदन करतो, आपल्याला शुभेच्छा देतो. तिसरं व्यक्तिमत्व रेड्डी साहेब. अत्यंत छोट्याशा गावामध्ये सुरुवात करून एक साधी सेक्रेटरी पदाची सुरुवात करून नुसतं 110 कोटी रुपयाचं हॉटेल आहे आणि मला वाटतं ते फक्त आता गणेशजींनी सांगितलं 1% आहे त्यांच्या व्यवसायामधला, 1-5% त्यांचं आहे ते. आणि ते करत असताना समाजाची सेवा करणं, देशाची सेवा करणं, त्या देशाला काहीतरी हातभार लावणं आपलं खरोखर कौतुक. तीनही पुरस्कार त्यांचे आमच्या त्या दिदीचे मनापासून अभिनंदन करतो. हजारे परिवाराचं मी विशेषतः ऋण व्यक्त करतो की आपण जी काही समाजाप्रती देणं असतो, एक समजा संस्था काढली, बँक काढली आणि फक्त नफा मिळवला तर खूप सोपं आहे, परंतु आलेला नफा, आलेलं उत्पन्न हे काहीतरी आपण समाजाला देणं असतो. हे आपल्या जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलेले. सगळ्यात पहिली कर्जाची मुक्ती जर कोणी केली असेल ते आपल्या जगद्गुरु तुकोबारांनी केलेले. शेतकऱ्यांचे त्यांचे फार मोठे सावकार होते आणि त्यांनी त्या सावकारकीचे कागद इंद्रायणी डोहामध्ये पहिले बुडवले ते आपले जगद्गुरु तुकोबार आहेत. मी माझं भाग्य समजतो की त्या जगद्गुरु तुकोबारांची सेवा करण्याचं भाग्य माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला मिळालं. या ठिकाणी ह्या माध्यमातून, कारण की आज याच वर्षी राज्यस्तरीय पुरस्कार हजारे बंधूंनी किंवा आपल्या संस्थेने स्थापन केला आणि गणेशजी शिंदेच्या माध्यमातून माझ्यासारख्या छोट्या एकदम भाविकाला हा पुरस्कार आपण दिला, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. आपण कुणी जर भंडार डोंगरावर आले नसेल ते यावं अशी ह्या निमित्ताने विनंती करतो. जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म देहूमध्ये असेल, जन्मभूमी देहूमध्ये असेल, पण कर्मभूमी ही श्री क्षेत्र भंडार डोंगरावरती आहे. त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांनी पंचमवेद गणला गेलेला गाथा याची निर्मिती भंडार डोंगरावरती झालेली. छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याची स्थापना, प्रेरणा आणि आशीर्वाद, छत्रपती ही पदवी श्री क्षेत्र भंडार डोंगर या ठिकाणी बाबा त्यांना दिलेली. आणि माझी जिजामाता, की आपले सगळे या इथं आलेले जिजामाता, त्यांना तुकोबारायांच्या अगोदर बालवेशात येऊन जिजामातेच्या पायातील काटा काढण्याच्या निमित्ताने परमपिता पांडुरंग ज्या ठिकाणी आले ते क्षेत्र म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचा भंडारा डोंगर. हा भंडारा म्हणजे भांडार, ज्ञानाचं भांडार, सर्व गोष्टीचं भांडार. आणि त्या ठिकाणी आपणा सर्वांच्या आशीर्वादाने, प्रेरणेने त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचं पूर्वीचा 125 कोटीचा संकल्पन, परंतु आज ते 200 कोटी रुपयावर मंदिर गेलेलं आहे. श्रीराम प्रभूच्या मंदिराचे आर्किटेक्चर, श्रीराम प्रभूच्या मंदिराचे कॉन्ट्रॅक्टर, 30 दगड 30 थीम, जवळजवळ हुबेहूब देशांनी श्रीराम प्रभूचं मंदिर अयोध्येत बांधलं. आमचे निंबाळकर सारखा आमचे पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत. हजारे साहेबांचे ते पाहुणे आहेत, मला वाटतं ते म्हटले आम्ही मामा आहेत, तर त्यांचं देखील मी स्वागत करूया. आपण त्यांचं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. वय वर्ष जवळजवळ 90 असेल, परंतु आज देखील त्यांची ऊर्जा खूप आहे. दादा आपलं स्वागत. त्या ठिकाणी श्रीराम प्रभूच्या मंदिराच्या धर्तीवर ते देशाने मंदिर बांधले, परंतु हे मंदिर आपल्या गोरगरिबातील 1-1 रुपये घेऊन आपण बांधतोय. 60% काम पूर्ण झालेलं आहे. अयोध्येतील राम मंदिर आणि अक्षरधामच्या धर्तीवर त्या मंदिराचं काम चालू आहे. आपला फक्त आशीर्वाद त्या कामासाठी आपण द्यावं. संपूर्ण व्यासपीठाला मी विनंती करतो, आताच महाराजांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर ते मंदिर निश्चितपणे पूर्ण होईल. आपण त्या मंदिरासाठी सर्वांनी आशीर्वाद द्यावा, आपण देखील द्यावा. माझ्यासारख्या छोट्या भाविकांचा आपण सन्मान जो केला तो मी विनम्र भावनेने स्वीकारतो. आपणाला सर्वांना धन्यवाद देतो, आपल्या संस्थेला देखील धन्यवाद देतो, पुरस्कारार्थींचे अभिनंदन करतो. या ठिकाणी बोलवल्याबद्दल पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. खूप खूप धन्यवाद माऊली. यानंतर मी विनंती करते आपले पुढचे सत्कार मूर्ती माननीय श्री डी राम रेड्डी सर यांना की आपण आपलं मनोगत इथं मांडावं. जरा जोरदार टाळ्या वाजवतो मान्यवरांसाठी. रिस्पेक्टेड आहे, आज जनकल्याण गौरव पुरस्कार
पुरस्कारानिमित्त उपस्थित असलेला गहिनीनाथ औसेकर महाराज आणि उद्योगपती श्री बी पाटीलजी, गणेश शिंदे महाराज, आनंद काशीद महाराज, चंडकबाईजी, हजारे परिवार, सर्व नागरिक आणि खास करून जनकल्याण टीम. त्याचं कारण असं आहे की मागच्या 2-3 दिवसपासून एकदम शिस्तबद्ध कार्यक्रम जे राबवतो सोलापूरकरांसाठी, त्यांना स्पेशल अभिनंदन. आज मी धन्य झालोय आणि आनंदी आहे. त्याचं 2 कारण आहे. एक कारण औसेकर महाराज त्यांचा शुभ आशीर्वादाने मला आज पुरस्कार दिले आणि दुसरा चंडकबाईजी सारखा मोठे उद्योजक, अतिरथी, महारथी आणि आनंद काशीद महाराज जे तुकाराम महाराजांचा परमभक्त, त्यांच्या बरोबर मला हा दोघांबरोबर जे पुरस्कार दिले त्याबद्दल आज धन्य झालो मी. आणि राजेंद्र हजारे साहेबांबद्दल बोलायचं म्हणजे त्यांचा प्रत्येक तरुण पिढीने शिकण्यासारखा आहे. एखाद्याने बिझनेस व्यापार करायचा तर यू मस्ट फॉलो राजेंद्र हजारेजी. मी 15 वर्षापूर्वी भेटलो होतो, जेव्हा मला पुरस्काराबद्दल फोन केले माझ्याकडे सेव्ह होतं त्यांचा नंबर, हजारे लोकमंगल मॅनेजर म्हणून. मग जेव्हा त्यांनी हे विषय बोलले की खरं मी इतका आनंद वाटला मला. आणि अति 12 वर्षात तुम्ही 200 कोटीपर्यंत नेले. सोलापुरात म्हणजे सोलापूरसारखा टायर 2 सिटीमध्ये अवघड बिझनेस म्हणजे बँकिंग बिझनेस आणि न्यूजपेपर. आमचं सोलापुरात तरी 200 न्यूजपेपर असतील आणि 200-300 तरी बँक असतील, बँक ब्रांचेस छोटे मोठे असा असतील. आणि तेवढा स्पर्धेमध्ये त्यांनी इतका पुढा सक्सेस झाले, त्यांचं खरं अभिनंदन. आणि हा पुढा हजारो करोडमध्ये जावी असा माझा सर्व जनकल्याण टीमला शुभेच्छा देतो. आणि माझ्याबरोबर जे पुरस्कार स्वीकारले त्यांनाही अभिनंदन देतो. खास करून ते वैशाली ज्यांनी 10वीमध्ये 100 मार्क घेतले त्यांनाही अभिनंदन. आणि आम्हाला बोलवले, इथं सत्कार केले त्याबद्दल परत एकदा जनकल्याण टीमला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. आणि यानंतर मी विनंती करते माननीय श्री राधेश्यामजी चांडक सर यांना की आपण आमच्या सगळ्यांसमोर आपलं मनोगत मांडावं. जरा जोरदार टाळ्या वाजवू दे. जनकल्याण पतसंस्था या संस्थेच्या वतीने राज्यस्तरावर दिल्या जाणाऱ्या पुरस्काराला उपस्थित आणि त्यांच्या हस्ते पुरस्कार दिले गेले असे परमपूज्य अंबोबा औसेकर महाराज, कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र बी पाटील साहेब, ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळालेत, रेड्डी साहेब, काशीद साहेब, आणि गेल्या 3-4 वर्षापासून त्यांचे माझे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांचे 2 कार्यक्रम मी सुद्धा बुलढाणा घेतले. ते सन्माननीय गणेशजी शिंदे साहेब, जनकल्याण पतसंस्थेचे अध्यक्ष हजारे साहेब, त्यांच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी, सभासद, कर्मचारी वृंद, आणि विशेष या ठिकाणी वैशालीला 10व्या वर्गात राज्यस्तरावर पहिल्यांदा आली, तिलाही पुरस्कार मिळाला, ती सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. माझ्यासोबत ज्या 2 महान व्यक्तींना पुरस्कार मिळाला त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो.
आज बुलढाणा या ठिकाणी मी पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलो. माझ्या मनासमोर प्रश्न आहे की मी काही जरी तुम्हाला तत्वज्ञान सांगितलं तर तुम्ही व्हॉट्सअपमध्ये वाचलेलं असतं. पुढा प्रश्न पडतो कधी की वाचणारे लोक काय सांगा लोकांना, लोक खूप हुशार झालेले आहेत. पण मी एक वेगळा विषय घेऊन या ठिकाणी आलो आज की सहकारामध्ये किती ताकद असते. सहकारामध्ये इतकी ताकद आहे, कदाचित मी सांगितलं तुमच्या लक्षात येईल. एक रामायणाचा एक प्रसंग आहे. हनुमंतानं ज्यावेळेस लंकेला जायचं होतं त्यावेळेस रामेश्वरहून श्रीलंकेला ते इतकं जंप मारू शकतात किंवा उडू शकतात हे त्यांना माहीत नव्हतं. पण त्या ठिकाणी जेवढे ते होते अंगद बीज अंगद सगळे काही साधू संत वगैरे सगळ्यांनी त्यांना समजवलं की तुमच्यामध्ये एवढी ताकद आहे, तुम्ही एवढी जंप मारू शकता. 2-4 दिवसामध्ये हनुमंताला समजवण्यामध्ये गेले आणि त्यानंतर हनुमंताने प्रयत्न केला आणि ते एकाच जमामध्ये लंकेला गेले. म्हणजे हनुमंताला माहीत नव्हतं की माझ्यामध्ये एवढी ताकद आहे. ज्यावेळेस त्याला सांगण्यात आलं त्यावेळेस ते त्यांच्या लक्षात आलं. तर सहकारामध्ये जी ताकद आहे ते सहकार, जसं आता काशी साहेबांनी सांगितलं की पहिली कर्जमाफी तुकाराम महाराजांनी दिली. पण तसा पहिला सहकार उदाहरण काय आपल्या देशामध्ये? प्रभू रामचंद्र स्वतः ईश्वर होते, त्यांना काहीच अशक्य नाही. कारण की आपण म्हणतो ना देवाला काहीच अशक्य नाही. मग देवाला जर अशक्य नाहीये तर मग ते आपली पत्नी सीताबाईला का आणू शकले नाही? त्यांना का बरं एवढी वानर सेना, नील अंगद सुग्रीव सगळे जमा करावं लागले? तो सहकारातला पहिला प्रयोग. त्यावेळेस त्यांनी सगळे जमा केले. म्हणून देवाला सुद्धा सगळे मित्र परिवार जमा करावं लागले आणि नंतर त्या ठिकाणी लंकेवरती गेले आणि त्यांनी सीताबाईला सोडवलं. तो भाग वेगळा. त्यावेळेस जर सहकारी संस्था असती, नोंदणी करायची असती आणि सभासद करायचे असते तर सीताबाई अजून लंकेतच असते, अजी नसते. जर सहकार खात्याकडे जर गेलो असतो आपण तर. दुसरं उदाहरण आहे, ते त्याला 5-6 हजार वर्ष असतील, गोवर्धन पर्वत. भगवान कृष्ण तर देवांचे देव, सगळ्यांचे देव आहेत ते. पण त्यांना सुद्धा गोवर्धन पर्वत जाणं शक्य झालं नाही ना. त्यांनी सगळ्या गवळ्यांना बोलवलं, त्यांनी काठ्या लावल्या, सगळ्यांनी ताकद लावली, कृष्णाने होती कळवी लावली, नंतर गोवर्धन पर्वत चालला गेला. पण कृष्ण जर देव आहे तर त्यांना गोवर्धन पर्वत काय कठीण आहे? काहीच कठीण नाही. पण त्यांना सुद्धा शक्य झालं नाही. ते सुद्धा एक सहकाराचं उदाहरण आहे. इतके लोक जमा झाले, नंतर गोवर्धन पर्वताला गेलं. सहकारामध्ये समविचारी लोक एका ठिकाणी येतात आणि एका विचाराने काम करतात. त्यावेळी एवढी मोठी संस्था चालू शकते. एक सहकारी संस्थांमध्ये अशा प्रकारे ईश्वरीय कार्य चालते. आपण आजकाल हल्ली नवयुगांमध्ये 10 लोक जमा झाले की वादाचा विषय असतो, देव आहे की नाही. देवाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभा करण्यात आणि त्यावर वाद घालण्यात नवपिढीला खूप आनंद येतो. काही लोक देवाच्या बाजूने असतात, काही लोक देवाच्या विरोधामध्ये असतात. परंतु प्रसंग आल्यावर जे देवाला विरोध करणारे ते सुद्धा कसं आणायचं देवाचं नाव घेतात. बघा की एखाद्या रस्त्याला ऍक्सिडेंट झाला आणि तितक्याच पाठीमागून एखादी ॲम्ब्युलन्स झाली आणि कोणी व्यक्ती आले, त्यांनी त्यांना पोहोचवलं, दवाखान्यात घेऊन गेले. तो नास्तिक जरी असेल तर पहिला शब्द निघतो बाबा देवासारखे जाऊन आले. देवाला कोणी पाहिलेलं नाही पण शब्द आपोआप निघतात. असं कोणाच्या घरी एखाद्या मुलीचं लग्न आहे आणि मुलीचं लग्न आहे, त्याची आर्थिक परिस्थिती नाही आहे आणि एखाद्या पतसंस्थेने जर 5 लाख रुपये दिले त्याच्या आमचे भाव ती पतसंस्था देवासारखी जाऊन आली. म्हणजे ईश्वर स्वतः येत नाही, परंतु ईश्वराला या सृष्टीवरचे सगळे कामं करून घ्यायचे. त्यात त्यांनी ईश्वराने एक मार्ग सहकारला निवडला की जे उपेक्षित लोक असतील यांना समाजात प्रवाहात आणायचं, ज्या ज्या लोकांच्या गरजा असतील त्या भागवायच्या असतील तर सहकार ईश्वराने काढला. आणि जे जे लोक या सहकारी चळवळीमध्ये काम करतात ते देवाचे दूत आहे असं मी समजतो. बसा तुम्ही जाताना हाक मारली एक छोटं उदाहरण ऍडजस्ट करतील. या ठिकाणी वैशालीचा सत्कार झाला. एक पाहता मला वाटतं 2-4 दिवसात नीट परीक्षा निकाल लागेल. नीट परीक्षा निकाल लागल्यानंतर वर्तमानपत्रामध्ये बऱ्याच बातम्या असतील की या भांडवलीचा मुलगा नीटच्या परीक्षेत 580 मार्क मिळाले, एका ॲटोवाल्याच्या मुलाला एवढे मार्क मिळाले, एका शेतवाल्याच्या मुलाला एवढे मार्क मिळाले. ही बातमी आपण वाचतो आणि मनात करतो, अरे बाबा छान छान केले. आणि
पण नंतर त्या मुलाला जे काही समजा तो मेरिटमध्ये जरी आला असेल ते त्याला 5-6 लाख रुपये लागतात. पण त्याच्याकडे आहे का नाही त्याचा मामा आहे. त्याची आई भांडवली असेल तिने 10 लाख रुपये नाही. आणि जर तिने समजा त्याच्यासाठी जर तिच्या मुलात MBBS राहिलं याच्यापेक्षा मोठा सामाजिक अन्याय कोणता असू शकतो? कोणता असू शकत नाही. आधार साहेब, मी आपल्याला विनंती करतो, येणाऱ्या दिवसामध्ये नीटचा परीक्षा निकाल लागला, जर अशी बातमी आली पेपरला की या शेतमजुराचा मुलगा, भांडवलीचा मुलगा, हमालाचा मुलगा, रिक्षावाल्याचा मुलगा नीटच्या परीक्षेत पास झाला, आपण स्वतःहून त्याच्या घरी जा, त्याला कर्ज द्या. एखाद्या उद्योगपतीला कर्ज देण्यापेक्षा 10 पट आनंद आपल्याला येईल ज्याचा आपण त्या दवाखान्यात असतात. आपल्याला आश्चर्य वाटेल, बुलढाणा पंचायत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात किती डॉक्टर असतील? 650 डॉक्टर. 20 वर्षांमध्ये 650 डॉक्टर आपण घरी जाऊन तयार केले. ते बँकेत आले नाहीत, कारण की त्या लोकांची बँकेत जायची हिंमतच नाही, त्यांना काही कळत नाही, राष्ट्रीय बँकेत जाऊ शकत नाही. त्यावेळेस फक्त सहकार कामाला येते. आणि दरवर्षी आमचे कर्मचारी ज्या ज्या ठिकाणचे प्रसंग असतात त्या लोकांना जे मेरिटवरती पास झाले त्यांना जास्त 10 लाख रुपये लागतात MBBS होईपर्यंत, आणि याच्यात एकही कर्ज उडत नाही. त्याचं उद्योगपतीकडचे कर्ज बुडल्याशिवाय राहत नाही. आणि मग जर तो जर MBBS झाला नाही, तो जर DED झाला, याच्यापेक्षा मोठा सामाजिक अन्याय कोणता असू शकतो? असूच शकत नाही. तर हा सामाजिक अन्याय दूर करण्याची ताकद फक्त सहकारामध्ये. आपण प्रयोग करून बघा किती आनंद येईल आपल्याला. आपण ठरवा की दरवर्षी आपल्याला ठीक आहे 2 मुलं करायची, MBBS करायचे, त्यांना 8% नामाचं जरी व्याजावरचं कर्ज द्यायचं आणि त्यांना MBBS करायचं. हे खरं सहकाराचं काम आहे. आता बुलढाणाला साधारणतः देशातून परदेशातून रोज लोक भेट देतात, आणि भेट देताना मी सुद्धा बऱ्याच कार्यक्रमात जातो. त्यानंतर काही पत्रकार विचारतात, काही कार्यकर्ते ते विचारतात की तुम्ही तर काही शिकलेले नाही, पण ज्या वेळेला कळते की माझं शिक्षण झालेलं नाही त्यावेळेस ते म्हणतात तुमचं शिक्षण नाही, पण तुम्ही कसं काय उभं केलं हे सगळं? इतकं सोपं उत्तर आहे याचं, तुम्ही सुद्धा सगळे करू शकता. आज मी 38 वर्षापूर्वी 12,000 रुपयावरती बुलढाणा सुरू केली. त्यावेळेस फक्त संस्था काढायला 10,000 रुपये भाग म्हणून कायद्याने लागायचे. आज 12,500 कोटीचे ठीक आहे. आणि 400 वेअरहाऊस आहेत, 11 कोल्ड स्टोरेज आहेत, 4 भक्त निवास आहेत, 22 शाळा आहेत, 4 ज्युनियर कॉलेज आहेत. त्या सगळ्या बिना ग्रँटच्या 1 रुपया कोणाला घेतलेला नाही. 29,000 विद्यार्थी शिक्षण घेतात. यावर्षी दरवर्षी 18च्या ज्या 10वीच्या शाळा आहेत 100% निकाल लागलेला पूर्ण शाळा, सगळ्या शाळा. आणि बुलढाणा जी शाळा आहे जिथे 5,500 विद्यार्थी शिकतात त्या शाळेत पुढच्या वर्षी सुद्धा ऍडमिशन बंद झालेले आहे. ही सहकाराची ताकद आहे. फक्त सहकाराची पूजा मनाने केली पाहिजे. पण झालं काय की 91-92 मध्ये सहकाराला अशी गळती लागली, एक साखर कारखाना बंद पडत चालला, सुगिरण्या बंद पडत चालल्या, अर्बन बँका बंद झाल्या. आणि मी माझ्या काळामध्ये जवळपास 4 बँकांवरती प्रशासक होतो, 8 पतसंस्थांवरती प्रशासक होतो, मोठमोठ्या बुडाल्या त्या. आणि आता अभ्यास ज्यावेळेस केला की का बुडाल्या असतील त्या, तर मॅक्झिमम लोकांनी स्वतः कर्ज घेतलेलं आहे, नातेवाईकांनी कर्ज घेतलेलं आहे, साडू जवाई सगळ्या युवाई दिवाई सगळ्यांनी कर्ज घेतला असतात आणि खूप खर्च केलेले आहेत. सहकारामध्ये जसं एखाद्या किराण्याच्या दुकानामध्ये नोकरांनी किती चोऱ्या केल्या दुकानावर काही फरक पडत नाही, पण ज्या दिवशी दुकानावर मालकच चोरी करतो ना, ते दुकान बंद झालं. त्या सगळ्या मालकांनी चोऱ्या केल्या आणि एक सहकारी संस्था ज्या सहकाराने दिशा दाखवली या महाराष्ट्राला, भारताला, त्या सहकारी संस्था सगळ्या बंद पडत चालल्या. पतसंस्थांच्या भरोशावरती, बँकांच्या भरोशावरती, सूत गिरण्या, साखर कारखान्याच्या भरोशावरती मोठमोठ्या निवडणुका लढलेत, एखादी निवडणूक हारले ती संस्था आली. तर हे असं विचित्र एक सहकारामध्ये चांगले चित्र आहे आणि एक विचित्र चित्र आहे. तर माझं सांगायचं तात्पर्य असं होतं की तुमचा व्यवसाय असेल, तुम्ही सहकारामध्ये असाल, कुठेही असाल, मला असं लोक विचारतात की बुलढाण्यामध्ये यशाचं गमन काय, मी त्यांना फक्त 2 मिनिटात सांगतो काय यशाचं गमन. एक, माझी वेळ एका मिनिटात सुद्धा टळत नाही. कुठलाही कार्यक्रम असो, बहुतेक ज्या ज्यावेळेस मी कार्यक्रमाला जातो त्यानंतर मांडवता लावतो सगळे नंतर येतात, माझा अनुभव आहे. तरी मी 20-15 मिनिट बसतो आणि मग निघून जातो. एकही मिनिट एकदा शब्द दिला की इकडच्या तिकडे काही लोक शब्दामध्ये फरक पडू शकत नाही.
आता दोन्ही गोष्टीमध्ये काय अशक्य आहे? दोन्ही गोष्टीमध्ये अशक्य काहीच नाही. तिसरी गोष्ट थोडी अशक्य आहे. माझ्याकडे 6,000 कर्मचारी आहे सगळे, शाळा आणि बुलढाणावरून मिळून. 20 वर्षात मी एकाही कर्मचाऱ्याच्या रागावरून की मला राग आलेला नाही. क्रोधाचा अंत वाईट आहे. आणि याची किती उदाहरणं मिळतील तुम्हाला इतिहासामध्ये, पुराणामध्ये. आज जरा गोष्टीसाठी राग आले की लोकांचे संसार उद्ध्वस्त होतात. जर या प्रश्नाचं उत्तर व्हायची क्रोध आल्यानंतर अंत वाईट आहे, मग क्रोध करण्यात काय अर्थ आहे? 20 वर्षामध्ये मला राग आलेला नाही. त्यावेळी मला ज्या दिवशी मी राग सोडला, मी खूप रागीट होतो. पण जेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्या रागामुळे इथे नुकसान होत आहे, जसं तुफान आल्यानंतर ते शांतनंतर कळते की काय काय होऊन गेलं, तसंच मी राग सोडल्यानंतर आयुष्यात मागवून पाहिलं नाही. आपल्यापैकी आज मी इथे आलो 400 किलोमीटर चालून, 10 लोकांनी राग सोडला तर माझं ते सार्थक झालं. आणि तुमची यशाची सुरुवात झाली. ते तुम्हाला संस्थेमध्ये नाही, तुमच्या घरच्या संसारावर सुद्धा कामी पडेल. प्रयत्न करून बघा. महिलांनी जर केला तर फार चांगला आनंदाची गोष्ट. तर असं केलं आपण फार चांगलं आहे. सहकारामध्ये बोलण्यासारखं खूप आहे. बोलेल तर आपण आजपासून राग सोडला तर निश्चित आपल्याला प्रगती. त्या ठिकाणी आपण मला बोलावलं, माझा सत्कार केला, त्याबद्दल आभारी आहे. खूप खूप धन्यवाद सर. प्रथम तर क्षमा मागते आणि आवर्जून उल्लेख करा असं वाटतोय की थोड्या वेळात आपल्याला मोगरा फुलला हा कार्यक्रम देखील सुरू करायचा आहे आणि वेळ आपल्याकडे कमी आहे, कारण 10 नंतर परत बंद करावं लागतं. त्यामुळे पुढचं जे आपण मनोगत ऐकणार आहोत, मी मान्यवरांना विनंती करते की आपण थोडंसं उरकत घेऊयात. पुढच्या कार्यक्रमासाठी आपल्याला वेळ हवा आहे त्याकरिता. तर मी यानंतर विनंती करते हरिभक्त पारायण गहिनीनाथ औसेकर महाराज यांना की आपलं मनोगत आपण इथं मांडावं. जरा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. थोडक्यात महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुमिन्द्रिः समागत्य तिष्ठन्त्वमानन्दखण्डं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जनकल्याण मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सोलापूर जनकल्याण फाउंडेशनच्या वतीनं आज पुरस्कार देण्याच्या निमित्ताने आदरणीय शिंदेजीच्या सुमधुर भक्ती गायनाच्या निमित्ताने आज व्यासपीठावर विराजमान असलेले ज्यांना परमार्थातलं काही कळत नाही, यांनाही भंडारा डोंगर हे नाव 100% माहीत असतं. ज्यांनी तुकोबारायला आध्यात्मिक दृष्टिकोनातून जरी बघितलं नाही, पारमार्थिक दृष्टिकोनातून जरी नाही बघितलं नाही, पण श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचं नाव माहीत नाही असा व्यक्ती, मराठी माणूस मराठा समाजात नाही असं म्हटलं तर भावगुण आहे. खरं तर नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. नम्रता हेच माणसाला आयुष्यात खूप पुढे घेऊन जातं. आता आदरणीय चाणक्यजींनी सांगितले की राग सोडावा. राग सोडणं एवढं सोपं नसतं, अहंकार सोडणं इतकं सोपं नसतं. राग तेव्हाच माणूस सोडला जातो. एकनाथ महाराजांना
सगळ्या गावात शर्त लागली की एकनाथ महाराजांना राग आणायचा. बघा तुम्ही प्रयत्न करून, गावाने प्रयत्न केले पण जमलं नाही. पण गावात एक 4 मुलं अशी होती की ते म्हणले जर आम्ही एकनाथ महाराजांना राग आणला नाही तर आम्ही नावचे नाही. आईसाहेब, गिरजा आईसाहेब ज्यावेळेस ब्राह्मणाच्या पंक्ती वाढत होत्या, वाढत असताना एक लहान मुलगा गेला. लहान मुलगा म्हणण्यापेक्षा चांगला 18 वर्षाचा मुलगा गेला आणि जाऊन गिरजा आईसाहेबांच्या पाठीवर बसला. बसल्यानंतर शांती ब्रह्म एकनाथ महाराज असं म्हणतात, गिरिजा तूप सांडलं तर सांडू दे पण पाठीवरचं लेकरू पडू देऊ नकोस, याचं नाव शांती आहे. अशा अध्यात्मात वाढलेले आमचे बाळासाहेबजी काशी, ज्याने मी खूप लहान आहे असं म्हटलंय. मला काशीसाहेब कळत नाही, जो कोट्यावधी रुपयाचं काम करून मी लहान आहे म्हणतो, मग आमच्यासारख्या वारकऱ्यानं काय म्हटलं पाहिजे सांगा तुम्ही मला. इतकं खूप मोठं काम आहे यांचं. खरं तर मी असं म्हणेन, आध्यात्मिक क्षेत्रात काम करत असताना अध्यात्माची विटावर वीट मांडून या महाराष्ट्रामध्ये भंडारा डोंगराचं एक अलौकिक नाव जर कोण पोहोचवणार असेल तर ते आदरणीय बाळासाहेब काशीजी आहेत. खरं तर मी आदरणीय राजेंद्रजी हजारे साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की आपण अशा एक नावलौकिक असणाऱ्या व्यक्तिमत्वाला आज आपण इथं बोलवलं, बोलून त्यांचा मान दिला, त्यांचा सन्मान केला. याबद्दल खरं तर हजारेजी आपल्याला मनापासून धन्यवाद आहे. खरं तर आदरणीय डॉक्टर राम रेड्डी साहेब ते जेव्हा बोलत होते तर असं लक्षात येत होतं की यांना इंग्लिशमध्ये तरी बोलायचं आहे, की यांना तेलुगूमध्ये तरी बोलायचं आहे, की यांना हिंदीमध्ये तरी बोलायचं आहे. त्यांना बोलावं असं खूप वाटत होतं. पण जेव्हा भाषा आडवी येते त्यावेळेस ते थोडंसं कुठंतरी थांबत होते. पण ते भाषेनं जरी थांबले तरी विचाराची प्रगल्भतेनं ते कधीच थांबले नव्हते. आज सोलापुरात जर गर्भश्रीमंत माणूस जर आला, मी श्रीमंत हा शब्द वापरणार नाही कारण तिथं श्रीमंतही उतरू शकणार नाही. एखादा जर गर्भश्रीमंत आला तर त्याला जर वाटलं की कुठं राहावं तर तो आमच्यासारख्या वारकऱ्याच्या घरी येऊन राहणार नाही. तो मल्टीमिलिनियरचा एखादा हॉटेल बघणार आणि तो बालाजी सरोवरमध्ये जाऊन राहणार आहेत. आणि ज्याच्या खिशामध्ये थोडेसे जरी पैसे आले त्याला वाटलं की आपल्या मुलीचा एक मोठा कार्यक्रम करायचा है, तो कहाँ करना है, तो बालाजी सरोवर में करना है. अगर आज भी बालाजी सरोवर में कार्यक्रम किया तो ही इज ए प्रेस्टिजियस मॅन. म्हणजे लौकिकतेनं सांगतो, बरं अलौकिकतेची गोष्ट बोलत नाही आहे, पण हा सुद्धा व्यवहार असतो. आणि तिसरं आता ज्याने अतिशय त्याचं भाषण नव्हतं, त्यांचे विचार होते, त्यांचे प्रबोधन होते, त्यांचा अनुभव होता आणि त्या अनुभवातून तुम्ही आणि आम्ही घडणारे होतो, इतकं लक्षात घ्या. अशा आदरणीय चांडकजी आज जे भाषण ज्यावेळेस ते करत होते, आपलं ज्यावेळेस मनोगत व्यक्त करत होते, त्याच्या रोमरोमातून अनुभव व्यक्त होत होता. आणि त्या अनुभवाच्या बोलातून आज ज्याला अर्थकारण कळत नाही आणि ज्याला वाटते की आपण एखादं मोठं वेअरहाऊस बांधावं आणि ते भाड्यानं द्यावं, तर ते कुणाला द्यावं, तर पहिलं नाव येतं की बुलढाणा अर्बन बँकेला द्यावं. इतकं एक मोठं नाव लौकिक आपण मिळवलेलं आहे. त्यामुळं आपलं कौतुक सुद्धा करावं तेवढं कमी आहे. आता थोडासा विचार राहिला आदरणीय राजेंद्रजी आणि सौभाग्यवती त्यांच्या मंडळी. खरं तर असं असतं, आमच्या परमार्थात असं म्हणतात, लल्लाटीचे लिहिले काही गेले गा न मोडे, काळे गोरेपणा धुतले फिटून येणे. राजेंद्रजींनी आज एक नोकरी पत्करले. शास्त्रात असं सांगतात, पत्नी मनोरमां देही मनोवृत्तानुसारिणीं तारिणीं दुर्ग संसार सागरस्या कुलोद्भवां.
त्याचा संसार सुखाचा होतो की ज्याची पत्नी चांगली आहे, आणि त्या बाईचा संसार चांगला होतो की त्याचा नवरा चांगला आहे. म्हणजे तो संस्काराने घडलेला असतो. असे हे दोघंही नोकरी करणारे होते. दोघंही नोकरी करणारा माणूस शेवटी ऋण कर्ज काढतो. आता आदरणीय चाणक्यजींनी सांगितलं 90-91 मध्ये सहकार क्षेत्र कसं बिघडलं. कधी बिघडतं? घर खूप चांगलं असतं, घरामध्ये जर अपप्रवृत्ती जर घुसली तर ज्यावेळेस महाराज ते घर सगळं बिघडून जातं. तसं सहकार सुद्धा ते म्हणतात की विना सहकार नाही उद्धार, असं जरी म्हटलं, पण त्या सहकारामध्ये आत्ता सांगितल्यासारखं ज्या वेळेस मालकच स्वतः जर पैसे खायला लागला तर ते डुबल्याशिवाय राहत नाही. इतकं लक्षात घ्या. पण हे दोघंही नवरा बायको आज त्यांनी राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर आज इथं बोलणं सोपं आहे, आज तुम्हाला मला कर्ज मिळणं खूप सोपं आहे, पण त्यांच्या आयुष्यामध्ये जे त्यांना कष्ट आले ते कष्ट अगणित आहेत. इतकं लक्षात घ्या. त्या कष्टाची तुलना होऊ शकत नाही. कष्ट खूप करतात. आणि एक लक्षात घ्या, जेव्हा मनुष्य प्रामाणिकतेनं वागायचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्याला खूप त्रास होत असतो. इतकं लक्षात घ्या. तुम्ही म्हणता असं काय महाराज, आम्ही खूप प्रामाणिकपणाने वागलो. आज आम्हाला माहिती आहे की कुठं कुठं काम करताना काय काय त्रास होतो. काही काही गोष्टी बोलता येत नाहीत, काही काही गोष्टी सांगता येत नाहीत. पण राजेंद्रजीने आता ते किती कोटी जमावले ते मला काही इथे एक्झॅक्ट माहिती नाही. कोणतं 200 कोटी काहीतरी म्हणत होते ते. कारण महाराजांना कधी बँकेत जाऊ नये आणि महाराजांना कधी हॉटेलमध्ये जाऊ नये म्हणे, आणि पैशाचा मोहही कधी धरू नये म्हणे. जर आम्ही पैशाचा मोह जर धरला, कारण आता मला राजेंद्रजीचे चिरंजीव भेटले, ते हरिभक्तीपरायण कीर्तनकार आहेत म्हणून म्हणले. त्यांनी खूप छान सांगितलं होता की महाराज मी स्वतः मी प्युअर व्हेजिटेरियन आहे. मला आनंद झाला त्याचा, खूप आनंद झाला मला की एक कीर्तनकार राहिला तर काय होतं. पण त्याच्याबरोबर एक त्यांनी चुकून गोष्ट सांगितली की याच्यातले काही लोक खातात. त्याने सहज बोलून घ्या. मी त्याला एकच गोष्ट सांगितली, दुसऱ्याच्या चुका आपण कधी काढायच्या नाही, आणि आपली चूक काढल्यानंतर सुधारल्याशिवाय राहायचं नाही. दुसऱ्याची चूक काढायची नाही, पण आपल्याला जर कळालं की माणूस चूक करतोय त्यापासून आपण लांब जायचं आणि आपली चूक आपण सुधारवायची. त्याला सुधारवायच्या नादात आपण बिघडवायचं नाही, नाहीतर माणूस बिघडून जातो. मी तुम्हाला माझ्या सांगतो, रेड्डी साहेब, I was completed my MA in Usmania University, Hyderabad. मेरे साथ जितने भी बच्चे थे, आम्ही एक 27 मुलांचा टप्पा होता. 27 मुलांचा. 27 पैकी 25 लोक बियर प्यायचे आणि आम्ही दोघंच प्यायचं नाही. मग आम्ही दोघं काय करायचं तर त्या 25 लोकांना सांभाळायचं. कुठं गाडी खाली जाऊ नये, कुठं काय होऊ नये, व्यवस्थित राहावं. आज एकादशी मी खोटं बोलणार नाही तुम्हाला. मग आम्ही प्रयत्न करायचा, पण त्यांचं धाडस त्या 25 मुलाचं एवढं, एक जण जरी दारू पिला तरी माझ्या घरी येत नव्हता. ते म्हणायचं की वो बम्मन आदमी है, उसके गले में माल है, उसके पास आज नहीं जाएंगे, कल सुबह जाके मैं जाएंगे. आणि त्या 25 पैकी 22 लोकांनी दारू सोडली. आज त्याच्यापैकी 11 जण IAS ऑफिसर आहे आणि ते महाराष्ट्रात आहे. नावं सांगू शकतो. या रन सेटल्ड. That's why I was visited twice America. I was visited twice America in 1993 and 1996. मैं कम से कम 22 राज्य तो अमेरिका में घूम के आया हूँ. एक मेरा ऐसा धोती वाला आदमी जिसको कुछ अकल नहीं है, भजन करने के सिवाय कुछ आता नहीं है उसको, ऐसा आदमी. लेकिन आदमी कब गया. आता जसं चाणक्य साहेबांनी सांगितलं की मी काही शिकलेलो नव्हतो. माझे वडील 4थी शिकलेले होते, 3दा अमेरिकेला जाऊन आले. एक वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन आज तिथं जाऊन आले.
म्हणून दुसऱ्याला ध्येय सांगायच्या आधी आपण आपलं ध्येय जोपर्यंत पक्क करत नाही तोपर्यंत आपला पाय घसरत नाही करायचा. आपला ध्येय पक्का करा. दुसऱ्याची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करायच्या नादाला लागू नका. पहिले आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करा. आपली आपण कुठं स्टँड आहोत पहिले हे बघा. हो, आता मी काम करत असताना मला प्रचंड अडचणी असतात, पण आम्ही बोलून दाखवत नाही की आम्हाला काय अडचणी आहे. अरे काम आमचे वडील नेहमी म्हणायचे, तुला मान पाहिजे असेल तर अपमान सहन करायला शिक, आणि जेव्हा तू अपमान पचवायला शिकशील तेव्हाच तू महाराज होशील. सोपं काम नाही बोलणं. तसं आदरणीय राजेंद्रजीने आज सुभाष बाबूकडची नोकरी सोडली. सुभाष बाबू म्हणजे एक सहकार क्षेत्रातला एक अतिशय उच्चतम अभ्यास करणारा माणूस म्हटलं तर काही वावगं होणार नाही. लक्षात घ्या. बापूच्या अनेक बँकेचे, मला वाटतं हजारेजीला माहीत असेल, बापूच्या अनेक बँकेचे उद्घाटन माझ्या हस्ते झाले, अनेक मुळीचे उद्घाटन झाले, अनेक कार्यक्रम बापूंचे झाले. बापूचं खूप श्रद्धा आणि प्रेम आहे माझ्यावर. असे सहकार क्षेत्राच्या हाती. आणि म्हणून आज जरी आपण म्हणलो की ते राजीनामा देऊन बाहेर पडले, पण ते कुणाच्या हाताखालून राजीनामा देऊन बाहेर पडले? बापू सारख्या एक सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञ माणसाच्या हाताखाली तुम्ही बाहेर पडला. म्हणजे बापूचा अनुभव आज तुमच्या झोळीत होता. एक लक्षात घ्या. झोळी पैशानं जरी रिकामी राहिली तरी झोळी अनुभवानं भरलेली होती. लक्षात घ्या. आणि तो अनुभव तुम्हाला तारल्याशिवाय राहिला नाही. आज तुम्ही जे उभा आहे, पहिले तुम्हाला लोकमंगलचेही आभार मानायला पाहिजे. तितकं लक्षात घ्या. कारण गुरु कधी एकदा ज्ञान देऊन जातो, पण ते ज्ञान आयुष्यभर आपल्या सोबत राहतं. तसं सहकार क्षेत्रात आपल्या दोघांनीही काम केलं. खरं तर तुमच्या मंडळीलाही द्यावे तेवढे धन्यवाद थोडे. कारण घर सांभाळून, मुलं सांभाळून, आज त्या मुलामध्ये हरिभक्ती कीर्तनकार तयार करून आज आपण एक नावलौकिक मिळवलं आहे. हे एक आगळं आणि वेगळं नावलौकिक आहे. आणि बघा तुमचा एक काही योग आहे. मी आज येताना औषध नाही आलो, मी आज येताना पंढरपूरहून आलो. पंढरपूरहून येताना द्वादशीला नाही आलो, पंढरपूरहून येताना एकादशीला आलो. ही खूप मोठी गोष्ट तुमच्या आयुष्यात आहे. गहिनीनाथ महाराज येतील, गहिनीनाथ महाराज जातील, त्याला काही किंमत नाही. पण गहिनीनाथ महाराजांच्या सोबत जो पांडुरंगाचा आशीर्वाद येईल तो जन्मभर टिकून राहील. काम सोपं नाही, जन्मभर आपल्या सोबत राहील तो. आणि अशा एक अलौकिक आज जनकल्याणच्या माध्यमातून नाव सुद्धा किती छान दिलंय, जन आणि कल्याण. आता खरं तर जसं आपल्याकडे लोक ठेवी ठेवायला आज पुढे येतात, कधी ठेवतात लोक ठेवी. आज बुलढाणा अर्बन बँकेमध्ये आता आदरणीय चाटकजींनी कितीतरी मोठी संख्या सांगितली. मी थोडासा भैरा झालो होतो त्यावेळेस. 12,500 कोटी आम्हाला लिहिता सुद्धा येणार नाही. इतकी मोठी रक्कम असून सुद्धा अनुभवाचा गाठोडं आज ते पाठीवर घेऊन येत आहे. ते लक्षात घ्या. आज असं असताना आज आपल्या क्षेत्रामध्ये कुणाचा सन्मान करावा, कसा सत्कार करावा, आणि हे करत असताना 1 दिवसाचा कार्यक्रम न करता 3 दिवसाचा कार्यक्रम करावा. म्हणून कौटिल्याने अर्थशास्त्राच्या पहिल्या सूत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की पैसे कमवायला अक्कल लागत नाही, पैसा खर्च करायला अक्कल लागतो. पैसा कुठं खर्च केला पाहिजे, पैसा कसा खर्च केला पाहिजे, थोडे खिशात पैसे आले की त्या पैशाची वाट कशी लावायची हे जेव्हा ठरलेलं असतं, तर तसं पैसा खर्च करत असताना सुद्धा आपली योग्यता, आपली पात्रता जेव्हा बघून खर्च होतो. शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की माणसाला आशीर्वाद देताना दरिद्रता कशाने येते, तर ऋणानी दरिद्रता येते. ऋणरोगादी दारिद्र्य, ऋणानीच त्याला दारिद्रता, म्हणजे दरिद्रेमुळेच त्याला ऋण होतो. मग हे दरिद्रता संपवणं सुद्धा कधी ठरत आहे, तर तुम्ही तुमच्या जीवनाचं, तुमच्या विचाराने जर नियोजनात्मक जर तुम्ही काम केलं तर ती दरिद्रता निश्चितपणे नष्ट होते. खरं तर आज एक चांगला कार्यक्रम झाला. मला आज खूप मनापासून आनंद झाला की
रेड्डी साहेब असतील, काशीजी असतील, चाणक्य असतील, या सगळ्या आपापल्या क्षेत्रातील एक थोर विभूतींचा सत्कार आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं आज करायला मिळाला ही मी माझंही खरं तर भाग्य समजतो. आणि सौभाग्यवती अपर्णाताई गव्हाणे यांनी अतिशय सुंदर असं सूत्रसंचलन केलं. ते सूत्रसंचलन करत असताना असं वाटत होतं की आपण बोलूच नाही, त्यांचंच ऐकत राहावं. असं चांगलं खूप छान सूत्रसंचलन केलं. आणि आदरणीय सौ श्री राजेंद्रजी हजारे आणि जनकल्याणच्या माध्यमातून एक दृष्ट लागेल असा सुंदर कार्यक्रम केला. आपण त्याला भरभरून प्रतिसाद दिला. या वयात सुद्धा चांडकजी बुलढाण्याहून इथं आले. आपल्यालाही खरं तर धन्यवाद द्यावे, थोडं कमी आहे. खरं तर शिंदेजी आपलं गायन आज मी ऐकायला पाहिजे, पण रात्री बरोबर 9 वाजता सोलापूर आपलं लातूरला कीर्तन असल्यामुळे मला जाणं गरजेचं आहे. मी दिलगिरी व्यक्त करतो आणि निश्चित आजच तुम्हाला मी निमंत्रण देतो की श्री विठ्ठलाच्या समोर आणि माता रुक्मिणीच्या समोर येऊन आपण गणपतीत करा, नवरात्रात करा किंवा स्वतंत्र कधी गायन करायचं आहे ते फक्त आपण बाळासाहेब काशीच्या माध्यमातून मला सांगा. निश्चितपणे आजच आपल्याला शब्द देतो की आपल्याला पांडुरंगाच्या समोर गायची परवानगी दिली. इथं मला बोलावलं, बोलून जो सन्मान केला, सत्कार केला, आपल्या इतके दिग्गज क्षेत्रातली मोठी मंडळी असताना सुद्धा माझ्यासारख्या एका सामान्य वारकऱ्याच्या हस्ते आज आपण जो वैभवात सत्कार करून घेतला त्याबद्दल मी मनापासून आज जनकल्याण प्रतिष्ठानला, जनकल्याण फाउंडेशनला धन्यवाद देतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. राम कृष्ण हरी. खूप खूप मनापासून धन्यवाद.